नमस्कार. आपण आलो आहेत थोरगव्हाण तालुका यावल जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी विजूभाऊ. विजूभाऊ, तुमचा पूर्ण परिचय करून देतात का? माझे नाव विजय नवल चौधरी, राहणार थोरगव्हाण, तालुका यावल, जिल्हा जळगाव. माझा मोबाईल नंबर 9623695099. विजूभाऊंनी त्यांच्या शेतात जिवंत जीवामृतचा प्रयोग केला होता आणि आपण ऐकले असाल की जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुभव आहे. आज विजूभाऊंच्या शेतात विजूभाऊंनी जो जिवंत जीवामृत वापरल्यानंतरचा अनुभव शेअर केला आहे ते विजूभाऊंच्या तोंडूनच ऐकू. सर, जिवंत जीवामृतचा प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय बदल आढळून आला? सर, माझ्या प्लॉटमध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जेव्हा मी 2 वेळेस स्प्रे केले सर, चिलेटेड कॅल्शियम वापरलं, माझे पोगे वाकडेच निघत होते, पूर्ण पोगे वाकडे असे पीड मारलेले होते. त्यानंतर मी आपला जिवंत जीवामृत जेव्हा प्रयोग केला तेव्हा 4थ्या दिवशी मी जेव्हा प्लॉटवर व्हिजिट दिली तर मला पूर्ण जे पोगे आहेत सर, हे पूर्ण पोगे एकदम सरळ दिसले. आणि प्लॉटमध्ये ग्रीनरी आणि ग्रीनरीनंतर स्टंप बघा सर तुम्ही, पूर्ण हा स्टंप खालून लाल आणि एक काळा पडलेला आहे. आणि सर पूर्ण मुळा सफेद मुळा पूर्ण ऍक्टिव्हेट झालेला आहे. एवढा बदल मला आपला जिवंत जीवामृतचा इथे दिसला सर. सर, जिवंत जीवामृत दिल्यानंतर किती दिवसात फरक दिसला तुम्हाला? सर 4थ्या दिवशी फरक दिसला सर, जिवंत जीवामृतचा. चौथ्या दिवशी जिवंत जीवामृत दिल्यानंतरचा फरक पडला. आता तुम्ही मगाशी म्हटले की चिलेटेड कॅल्शियमचे पण 2 स्प्रे घेतले होते. चिलेटेड कॅल्शियमचा स्प्रे देऊन तुम्हाला एवढा फरक जाणवला आणि पण जिवंत जीवामृत दिल्यानंतर 4थ्या दिवशी फरक जाणवला. सर, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिणार की जिवंत जीवामृतचा प्रयोग करावा की नाही? 100% सर्व शेतकऱ्यांनी करावा, कारण की आज जमीन जिवंत राहिली तर सर्व शेतकरी जिवंत राहील आणि खर्चात पण बचत होईल. कारण की आज रासायनिक वापरून आपण जमीन सुद्धा खराब केलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जिवंत जीवामृत वापरलंच पाहिजे, हे माझं प्रॉपर मत आहे. विजूभाऊंचं एक वाक्य मला आवडलं की जिवंत जीवामृत दिलं तर शेती जिवंत राहील आणि शेती जिवंत राहिली तर शेतकरी जिवंत राहील. म्हणजे शेतकऱ्याला जिवंत राहायचं असेल, रासायनिक खर्चाचा खर्च कमी करायचा असेल तर जिवंत जीवामृत वापरलं पाहिजे. विजूभाऊ, तुम्ही एक चांगला फीडबॅक दिला की जिवंत जीवामृत दिल्याने काय फायदा होऊ शकतो. तर तुमच्या मनापासून धन्यवाद.